आज आपण आता पुढची ऍडजस्टमेंट बघणार आहोत, बिल्स पेएबल डिसऑनर्ड. म्हणजे ज्या वेळेस आपण बिल्स पेएबल ऍक्सेप्ट करतो, बरोबर, म्हणजे आपल्याला समोरच्या पार्टीला ते पैसे देणे दिसतात, पण ज्यावेळेस आपण ते पे करू शकत नाही, बरोबर, त्या डेटला ते बिल पे होत नाही, तर ते काय होतं, डिसऑनर्ड होतं. मग तर बिल्स पेएबल आपण कोणाशी रिलेटेड करतो, क्रेडिटर्स, बरोबर. क्रेडिटर्सला आपण क्रेडिटर्स कडून परचेस करतो माल, त्यांना आपल्याला ते पेमेंट दिसत असते. जर आपण ते बिल पे केलं नाही तर त्याचे दोन इफेक्ट कसे जातात, तर पहिले तर ते क्रेडिटर्सची अमाऊंट जी असते तिच्यामध्ये ती अमाऊंट ऍड करायची, बरोबर, ऍड टू क्रेडिटर्स. आणि दुसरा इफेक्ट कसा जातो, डिडक्ट फ्रॉम द बिल्स पेएबल. आपण क्रेडिटर्स मध्ये ते पेमेंट झालं नाही म्हणून आपले क्रेडिटर्स परत वाढतील, म्हणून क्रेडिटर्सच्या अमाऊंट मध्ये आपण ती अमाऊंट ऍड करणार, ऍड टू क्रेडिटर्स. आणि सेकंड इफेक्ट कसं जाणार, जसे की आपण बिल्स रिसिवेबल डिडक्ट फ्रॉम जी आपली अमाऊंट असेल बिल्स रिसिवेबलची त्याच्यातून ते डिडक्ट केलेले, तसंच आपण इथे ते बिल्स पेएबलची जी आपली अमाऊंट असणार त्या अमाऊंट मधून हे डिसऑनर्डचं जेवढं बिल असणार ते लेस करणार, डिडक्ट फ्रॉम बिल्स पेएबल. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट आपण बघणार आहोत, डेफर्ड एक्सपेन्सेस ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 5 years. म्हणजे लिहून घेऊ, डेफर्ड एक्सपेन्सेस फॉर ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट साठी आपण जो खर्च केला आहे, पेड फॉर नेक्स्ट 5 years. जर आपण 5 वर्षाचा ऍडव्हर्टाइजमेंटचा एक्सपेन्सेस ऍज अ डेफर्ड एक्सपेन्सेस पे केलेला आहे, पण आपल्याला माहिती आहे आपण अकाउंटिंग हे पर्टिक्युलर एका इयरचं करत असतो, एका वर्षाचं, तर जनरली आपण त्या फायनान्शियल इयर मध्ये फक्त त्या वर्षीचाच खर्च दाखवणार, बरोबर, आणि बाकीचा 4 वर्षांचा जो खर्च असणार तो आपण ऍडव्हान्स मध्ये पे केला आहे, बरोबर. त्यामुळे ती जी अमाऊंट आहे ती आपण कुठे दाखवणार, ऍज अ ऍसेट, बरोबर. प्रीपेड एक्सपेन्सेस आपण कुठे दाखवलेले, ऍसेट साइडला. त्यामुळे याचे दोन इफेक्ट्स काय जाणार, तर पहिले आपण ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस रिलेटेड टू करंट इयर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जो पर्टिक्युलर इयरचा एक्सपेन्स असणार आहे 5 वर्षांपैकी एका वर्षाचा जो खर्च असेल तो आपण कुठे दाखवणार, डेबिट साइडला, खर्चाच्या बाजूला दाखवणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणून पहिला इफेक्ट जाईल डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पण खर्च किती, एक्सपेन्स ऑफ 1 year, त्या वर्षीचा खर्च डेबिट साइडला जाईल, बरोबर. आणि उरलेला 4 वर्षाचा जो खर्च आहे आपला तो काय असणार, रिमेनिंग अमाउंट ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट इज शोन ऑन द ऍसेट साइड ऑफ द बॅलन्स शीट. काय, प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट. आपण बघितलेलं प्रीपेड एक्सपेन्सेस आपण कुठे दाखवलेले, ऍसेट, कारण आपण ते ऍडव्हान्स मध्ये पेड करून ठेवलेले आहे, बरोबर. तर आपण काय करणार, दुसरा इफेक्ट काय देणार, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला ऍज अ प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट. प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून दाखवणार असेट साइड ऑफ बॅलन्स शीट, asset side of balance sheet. Wrote down this. आता आपण पुढची ऍडजस्टमेंट बघणार आहोत की रेव्हेन्यू रिसीट. आता आपण आधी बघितलेलं ऍडजस्टमेंट की जेव्हा कॅपिटल एक्सपेन्सेस रिव्हेन्यू एक्सपेन्स आपण ट्रीट केले चुकून, किंवा रिव्हेन्यू एक्सपेन्स कॅपिटल एक्सपेन्सेस म्हणून ट्रीट केले. आता आपण रिसीट्स बघणार आहोत. रिसीट्स म्हणजे बिझनेसला झालेला इन्कम. तर कधी कधी काय होतं, रेव्हेन्यू रिसीट्स म्हणजे आपल्याला जे शॉर्ट टर्म साठी गेन झालेलं असतं, शॉर्ट टर्म साठी बिझनेसला काही इन्कम होतं, ते लॉंग टर्मचं इन्कम झाल्यासारखं दाखवलं जातं. म्हणजेच ज्यावेळेस आपल्याला शॉर्ट पिरियड साठी काही इन्कम किंवा गेन्स होतात तर ते आपण दाखवतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला, बरोबर, क्रेडिट ऑन इन्कम्स अँड गेन्स म्हणून. पण ज्या वेळेस ते इन्कम
कॅपिटल रिसीट म्हणून ट्रीट केलं जातं, म्हणजेच ते बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला दाखवलं जातं. तर त्यावेळेस आपण काय ऍडजस्टमेंट करायची आपण ते बघणार आहोत. आपल्या ऍडजस्टमेंटचं नाव काय आहे? रेव्हेन्यू रिसीट्स इन्क्लुडेड इन कॅपिटल रिसीट्स. रेव्हेन्यू रिसीट्स included in capital receipts. यामध्ये आपण एक्झाम्पल बघणार आहोत, जसे सेल ऑफ अ गुड्स इन्क्लुडेड इन सेल ऑफ अ फर्निचर. आता आपल्याला माहिती आहे फर्निचर ही बिझनेस साठी काय असते? ऍसेट असते. आपण ती बॅलन्स शीटला दाखवतो ऍसेट साईडला. जर आपण कधी कधी सेल ऑफ गुड्स केले आणि तेच जर सेल ऑफ फर्निचर म्हणजे फर्निचर मध्ये त्याची अमाऊंट आपण दाखवली, बरोबर, सेल ऑफ गुड्स ट्रीटेड ॲज अ सेल ऑफ अ फर्निचर, म्हणजे सेल ऑफ गुड्स होता, शॉर्ट टर्म साठी गेन होता, किंवा तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण दाखवायला पाहिजे होता, तो आपण कुठे दाखवला? ॲज अ सेल ऑफ फर्निचर, आपण ऍसेट साईडला दाखवला. तर आता याची आपण ट्रीटमेंट कशी देणार? आपण एकदा एक्झाम्पल लिहून घेऊ म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. सेल ऑफ गुड्स ट्रीटेड ॲज सेल ऑफ फर्निचर. हे आहे एक्झाम्पल. तर याचे दोन इफेक्ट आपण कसे देणार? पहिली गोष्ट, ऍड टू सेल ऑन अ क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. बरोबर, गुड्सचे सेल झाले, जेव्हा गुड्स आपण सोल्ड करतो तेव्हा त्याचा इफेक्ट आपण कुठे देतो? ट्रेडिंग अकाउंटला. बरोबर, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण लिहितो सेल ऑफ गुड्स किंवा सेल्स. बरोबर, तर पहिला इफेक्ट आपण याचा आधी जे चुकलंय आपलं ते बरोबर करून घ्यायचं. रेव्हेन्यू रिसीट आहे, सेल ऑफ गुड्स आहे, तर मग आपण त्याचा पहिला इफेक्ट देणार कुठे? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. आणि आपण चुकून फर्निचरचा जो सेल दाखवला आहे, बरोबर, तर तिथून ही अमाऊंट काय करायची? लेस करायची. बरोबर, आपण काय दाखवलं? ऍसेट साइडला याचा इफेक्ट दिलेला आहे, बरोबर, तिथून तो लेस करायचा आणि तो कुठे दाखवायचा? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. पहिला इफेक्ट आपण देणार क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. आणि याचा सेकंड इफेक्ट आपण देणार लेस टू फर्निचर ऑन असेट साइड ऑफ बॅलन्स शीट. लेस टू फर्निचर ऑन ऍसेट साइड ऑफ बॅलन्स शीट. म्हणजे आपण चुकून दाखवलं होतं ऍसेट साइडला, तिथून हा इफेक्ट लेस करायचा आणि ऍक्च्युअली हे सेल काय आहे? सेल ऑफ गुड्स आहे, ते कुठे दाखवायला पाहिजे? ट्रेडिंग अकाउंटला. म्हणून दुसरा इफेक्ट कसा द्यायचा? क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. पुढची ऍडजस्टमेंट आहे आपली कमिशन टू पार्टनर ऍज अ पर्सेंटेज ऑफ अ ग्रॉस प्रॉफिट किंवा सेल. ज्यावेळेस आपण एक कॅपिटल अकाउंटचं एक्झाम्पल बघितलेलं त्यावेळेस आपण बघितलं होतं की 3% कमिशन होतं पार्टनरला, बरोबर, ऑन सेलवर. जर ही ऍडजस्टमेंट आली तर आपण फायनल अकाउंट्स मध्ये कुठे इफेक्ट देणार ते आपण आता बघूया. कमिशन टू पार्टनर इन परसेंटेज ऑन ग्रॉस प्रॉफिट और सेल. हे कशावर पण दिलेलं असेल. जर बिझनेस पार्टनरला कमिशन देतं पर्सेंटेज मध्ये, कशावर? एक तर ग्रॉस प्रॉफिटवर किंवा सेलवर. त्या प्रॉब्लेम मध्ये आपण बघितले की पार्टनरला सेलवरती कमिशन दिलं होतं. हे ग्रॉस प्रॉफिटवर पण असू शकतं किंवा सेलवर पण. तर पहिली गोष्ट, ज्यावेळेस बिझनेस कमिशन देत आहे पार्टनरला तर आपल्याला लक्षात येतं की हा बिझनेसचा एक प्रकारचा खर्च आहे. खर्च आपण सगळे कुठे दाखवतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. म्हणजे पहिला इफेक्ट कुठे जाईल? डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट.
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि तुम्हाला लक्षात असेल तर आपण ह्याचा दुसरा इफेक्ट हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला दिलेला, बरोबर. हा एक्सपेन्स होता म्हणून आपण पार्टनर्स अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहिलेलं की बाय इंटरेस्ट बाय कमिशन टू पार्टनर. तर याचा सेकंड इफेक्ट आपल्याला माहिती आहे. पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट आपण जे बनवलं त्याच्या क्रेडिट साइडला आपण याचा इफेक्ट देतो. क्रेडिट साइड ऑफ पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल ऑफ करंट अकाउंट. आता आपण यामध्ये दोन इफेक्ट बघितले ह्या ऍडजस्टमेंटचे. पहिला इफेक्ट होता डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऍज अ एक्सपेन्स. कमिशन टू पार्टनर काय आहे, एक्सपेन्स. आणि दुसरा इफेक्ट आपण दाखवला त्याचा क्रेडिट साइड ऑफ पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट, बरोबर. यानंतर आता आपण ह्या बघितल्या आपण काही ऍडजस्टमेंट्स. आता प्रॉब्लेम मध्ये काही हिडन ऍडजस्टमेंट असतात ज्या आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. आता त्याच्या कोणत्या ऍडजस्टमेंट असतात त्या आपण आता इथून पुढे बघूया. काही हिडन ऍडजस्टमेंट्स. आता आपण काही ऍडजस्टमेंट बघणार आहे ज्या आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये गिवन असतात. त्यामध्ये आता आपण पहिली ऍडजस्टमेंट बघणार आहोत. सॅलरीज किंवा रेंट पेड आणि ज्यावेळेस ब्रॅकेट मध्ये दिलेलं असेल फॉर 10 months. फर्स्ट सॅलरीज और रेंट पेड आणि ब्रॅकेट मध्ये आहे फॉर 10 months. आता यादी याचा अर्थ काय घेणार आपण की सॅलरी आणि रेंट पेड केलेला आहे, पण किती महिन्यांचं रेंट पे केलेलं आहे, 10 महिन्यांचं. ज्यावेळेस आपण अकाउंटिंग करतो ती अकाउंटिंग मी तुम्हाला सांगितलं आपण किती महिन्यांची करतो, 12 months 1 financial year. या ऍडजस्टमेंटचा मीनिंग होतो की आपण सॅलरी किंवा रेंट किती महिन्यांचं पे केलेलं आहे, 10 महिन्यांचं. आणि 2 महिन्यांचं पेड करायचं काय आहे, बाकी आहे. ज्यावेळेस आपला आता सॅलरी आणि रेंट पे करायचं म्हणजे हा बिझनेसचा एक्सपेन्स आहे. ज्यावेळेस एक्सपेन्स पे करायचा बाकी आहे त्यावेळेस काय होणार, 2 महिन्याचं रेंट. तर ही ऍडजस्टमेंटचा इफेक्ट आपण कसा देणार, पहिला जाणार ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ह्या कॉलम मध्ये आपण जे दाखवणार ते ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी रिलेटेड आणि इकडे दाखवणार बॅलन्स शीट मध्ये त्याचा काय चेंज होईल. तर आता एक लक्षात घ्यायचं की सॅलरी आणि रेंट ऍक्च्युअल असणार 12 महिन्यांचं, बरोबर. त्यापैकी आपण पे किती महिन्यांचं केलंय, सपोज आपल्याला काही दिलेलं असेल प्रॉब्लेम मध्ये की इतके पर मंथ रेंट इतकं आहे, तर आपण काय करणार, पूर्ण 12 मंथची जी सॅलरी आहे ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला एक्सपेन्स म्हणून ट्रीट करणार. त्यापैकी ऍक्च्युअल मध्ये आपण पे किती केलेली आहे, 10 महिन्यांची. उरलेलं 2 महिन्यांचं आपण काय करणार, तर ते रेंट आपण काय दाखवणार ऍज अ आउटस्टँडिंग रेंट किंवा सॅलरी म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्स. आणि आपल्याला माहिती आहे त्याचं पे करायचं बाकी आहे, तर ती आपली बिझनेसची काय असेल, लॅबिलिटी की असेल, लॅबिलिटी. त्यामुळे आपण त्याचा दुसरा इफेक्ट दाखवणार लॅबिलिटी साइड ऑफ अ बॅलन्स शीट, बरोबर. तर याचा इफेक्ट आपण असा देणार, ऍट द अमाऊंट ऑफ सॅलरी किंवा रेंट फॉर 2 months ते त्या पर्टिक्युलर सॅलरी किंवा रेंट मध्ये आपण ऍड करणार. 2 महिन्यांची ती जी सॅलरी असेल, 10 महिन्यांचं पे केलं आहे, तर ते आपण बघितलेलं कालचा इफेक्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण आधी त्या पर्टिक्युलर सॅलरी किंवा रेंट मध्ये ऍड केलेलं. ऍड सॅलरी और रेंट of 2 months to particular expenses of salary or rent. 10 महिन्याची पे केली, 2 महिन्याची बाकी आहे, ती आउटस्टँडिंग सॅलरी म्हणून कशात ऍड करायची, सॅलरी मध्ये. आणि दुसरा इफेक्ट कुठे दाखवायचा त्याचा, ती लॅबिलिटी, ते अजून पे करायचं बाकी आहे म्हणून लॅबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. ओके. दुसरी ऍडजस्टमेंट आहे आपली. आता सेकंड ऍडजस्टमेंट आपण बघणार आहोत, इन्शुरन्स प्रीमियम पेड फॉर 1 year. 1 year एंडिंग 31st June 2019. आपण लिहून घेऊ आधी.
इन्शुरन्स प्रीमियम म्हणजेच इन्शुरन्सचा जो हप्ता असतो तो पेड फॉर 1 इयर. ओके, 1 इयरचा पे केला आहे, पण ते इयर एंड कधी होतं? एंडिंग 30th जून. 30th जून 2019. पण आपल्याला माहिती आहे फायनान्शियल इयर किंवा अकाउंटिंग इयर आपलं कधी एंड होतं? 31 मार्चला. अकाउंटिंग इयर एंडिंग ऑन 31 मार्च 2019. ओके, आता इथे लक्षात घ्यायचं, इन्शुरन्स प्रीमियम यांनी पेड केला आहे 1 वर्षाचा, पण त्याचं इयर एंड कधी होतं? 30th जून. म्हणजेच इन्शुरन्स प्रीमियम कधीचा? प्रीमियम कोणत्या इयरचा पेड केला? 1 जुलै. बरोबर, 30th जून नंतर काय तारीख येते? 1 जुलै 2018 टू 30 जून 2019. हे आपण अज्युम करू. इथून आधीचे 12 महिने म्हणजे 1 वर्ष, 1 जुलै 2018 ते 30 जून 2019 चा प्रीमियम पेड केला. पण फायनान्शियल इयर एंड काय असतो आपला? 1 एप्रिल टू 31 मार्च. जर 31 मार्चलाच आपलं इयर एंड संपतंय, तर त्यानंतर आपण किती महिन्यांचा एक्स्ट्रा प्रीमियम पेड केला? मार्च नंतर एप्रिल, मे अँड जून. म्हणजे 3 महिन्यांचा प्रीमियम आपण काय केला आहे? ऍडव्हान्स मध्ये पे केला आहे. बरोबर, आपण ज्यावेळेस सॅलरीचं एक्झाम्पल बघितलं तर आपण 10 महिन्यांची सॅलरी पे केली होती फक्त, म्हणजे 2 महिन्यांची आउटस्टँडिंग होती, ती पे करायची बाकी होती. पण इन्शुरन्सच्या केसमध्ये आपल्याला 31 मार्च पर्यंतच कॅल्क्युलेशन करायचं फायनान्शियल इयरचं, पण आपण जून पर्यंतचा प्रीमियम पेड करून ठेवलाय. म्हणजे आपण 3 महिन्यांचं प्रीमियम ऍडव्हान्स मध्ये पे केलाय. हे समजलं? तर मग आपण काही बघितलं होतं, काही प्रीपेड एक्सपेन्सेस बघितले होते आपण. बरोबर, प्रीमियम इन्शुरन्स काय आहे? हा एक्सपेन्सच आहे. एक्सपेन्स कुठे दाखवतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. पण आपण 3 महिन्यांचा इथे ऍडव्हान्स मध्ये एक्सपेन्स पे केला आहे, म्हणजेच तो झाला प्रीपेड एक्सपेन्सेस. आपण त्याची ऍडजस्टमेंट दाखवलेली की आपण त्या एक्सपेन्स मधून तो लेस करतो आणि ती आपण काय दाखवतो? ऍज अ असेट. बरोबर, म्हणजे याचे 2 इफेक्ट काय येतील? पहिले तर आपण लेस दॅट अमाउंट of 3 months from insurance premium. कुठे ते? डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपण आधी एक्सपेन्स दाखवला असेल इन्शुरन्स प्रीमियम डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यामधून आपण काय करणार? हे 3 महिन्यांचा जो ऍडव्हान्स मध्ये आपण पे केलेला आहे तो लेस करणार आणि दुसरा इफेक्ट त्याचा कुठे दाखवणार? ते ऍसेट दाखवणार आपण. असेट साइड ऑफ बॅलन्स शीट. काय म्हणून दाखवणार आपण? प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम. आपण ऍडजस्टमेंट आधी शिकवलेल्याचं नीट केलं असतील की तुम्हाला हे इफेक्ट लगेच लक्षात येतील. इन्शुरन्स प्रीमियम एक्सपेन्स आहे 3 महिन्यांचा. इयर एंड कधी होता याचं? 30 जूनला. पण आपलं अकाउंटिंग इयर कधी संपतंय? 31 मार्चला. मग मार्च नंतर एप्रिल, मे, जून 3 महिन्यांचा आपण काय केला? प्रीमियम आधीच पे करून ठेवला ह्या वर्षी. तर तो काय होणार? आपला प्रीपेड एक्सपेन्स होणार, आधीच पे केलेला. प्रीपेड एक्सपेन्स काय करतो आपण? त्या पर्टिक्युलर एक्सपेन्स मधून आधी ती लेस करतो 3 महिन्यांचा फक्त. आणि दुसरा इफेक्ट दाखवायचा त्याचा ऍसेट साइड ऑफ बॅलन्स शीट. थर्ड ऍडजस्टमेंट आहे आपली ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस फॉर 4 इयर्स. जर आपल्याला दिलं असेल ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स, तो असेल फॉर 4 इयर्स. आत्ताच आपण ऍडजस्टमेंट बघितलेली आहे डिफर्ड एक्सपेन्सेस, डिफर्ड ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस.
आता जर ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स आपण 4 वर्षाचा एकदम पे केला, बरोबर, तर 4 वर्षापैकी आपल्याला करंट इयरला किती दाखवायचं आहे? फक्त 1 वर्षाचा एक्सपेन्स, बरोबर. मग आपण आधीच जे 3 वर्षांचा एक्सपेन्स ऍडव्हान्स मध्ये केलाय तो सुद्धा काय झाला? प्रीपेड एक्सपेन्सेस. तर सेम आपण काय करणार, जो 1 वर्षाचा एक्सपेन्स आहे, 4 वर्षाचा सपोज 4000 अमाऊंट असेल, बरोबर, तर त्यापैकी ऍक्च्युअल 1 वर्षासाठी किती होईल? 1000 रुपये अमाऊंट. ती 1000 कुठे दाखवणार आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि उरलेली जी 3 वर्षाची अमाऊंट असेल 3000 रुपये, ती आपण कुठे दाखवणार? बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. चालू वर्षाचा जेवढा एक्सपेन्स असेल म्हणजेच 1/4 एक्सपेन्स जो असेल अमाऊंट मधला, तो कुठे दाखवणार आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. ओके. आणि 3/4 एक्सपेन्स जो असेल, 4 मधला जो एक भाग असेल तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला ऍज अ करंट इयर एक्सपेन्स. आणि 3/4 जो पोर्शन असेल तो कुठे दाखवणार आपण? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स. ओके, प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट. पुढची ऍडजस्टमेंट आहे आपली चौथी, रेंट रिसीव्ड. आता ज्यावेळेस रेंट रिसीव्ड होतोय बिझनेसला त्यावेळेस तो बिझनेसचा काय आहे? इन्कम आहे. आपल्याला माहिती आहे आपण बिझनेसचा इन्कम कुठे दाखवतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पुढची ऍडजस्टमेंट आपण बघणार आहे रेंट रिसीव्ड. आता रेंट रिसीव्ड दिलंय पण तिथे खाली जर लिहिलं असेल फॉर 11 मंथ्स, याचा अर्थ काय होतो? 11 महिन्यांचे जे रेंट आहे ते आपल्याला ऍक्च्युअल मध्ये रिसीव्ह झालंय. म्हणजेच 1 महिन्याचं रेंट काय आहे? बाकी आहे. 1 वर्षात किती महिने असतात? 12. त्यापैकी 11 महिन्यांचं आलंय, 1 महिन्याचं रेंट काय आहे? रिसिवेबल आहे, म्हणजे अजूनपर्यंत आलेलं नाही. आपण बघितलेलं इन्कम रिसिवेबल असेल तर आपण त्याचा इफेक्ट कुठे देतो? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि इन्कम रिसिवेबल ते आपण काय करतो? पर्टिक्युलर इन्कम मध्ये किंवा एक्सपेन्स मध्ये ऍड करतो. म्हणून आपण 1 महिन्याचं जे रेंट असणार ते काय करणार? ऍड 1 मंथ रेंट रिसिवेबल कुठे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईडला, बरोबर. आणि त्याचा दुसरा इफेक्ट, जर ते आपल्याला आतापर्यंत आलेलं नाहीये तर ते आपण काय करणार? ते आपल्याला येणं बाकी दिसतंय इन्कम, तर ते आपण कुठे दाखवणार? ऍसेट साईडला, बरोबर. ऍसेट साइड ऑफ अ बॅलन्स शीट. ऍसेट साइड ऑफ बॅलन्स शीट. दोन इफेक्ट दिले आपण. 1 मंथचं रेंट, इथे पण आपण 1 मंथचं रेंट काय करणार? ऍड करणार त्या रेंट त्या रेंटच्या अमाऊंट मध्ये. आणि दुसरा इफेक्ट काय दाखवणार? ते अजून आपल्याला आलेलं नाहीये पण ते येणार आहे इन फ्युचर, असं समजून ते आपण ऍसेट साइड ऑफ बॅलन्स शीटला दाखवणार. 2 इफेक्ट. पुढे आपण करणार आहोत पुढची ऍडजस्टमेंट 10% लोन. ओके, ऍडजस्टमेंट लिहून घेऊ आपण. 10% लोन आणि ब्रॅकेट मध्ये आपल्याला ऍडजस्टमेंट आहे borrowed on 1st Jan 2018. borrowed म्हणजे ज्या तारखेला आपण ते घेतलं. borrowed on 1st Jan 2018 म्हणजे 2018ला 1 जानेवारी 2018ला आपण हे काय घेतलं? लोन घेतलं आहे. आणि आपलं अकाउंटिंग इयर कधी संपतं? सगळ्यांना माहिती आहे. अकाउंटिंग इयर एंड 31st March 2019. ओके. 10% लोनचा अर्थ काय होतो की आपण ज्या काही अमाऊंटचं लोन घेतलं आहे त्यावर आपल्याला किती टक्के इंटरेस्ट द्यायचा आहे? 10%. ज्या वेळेस कोणत्याही अमाऊंटच्या पुढे पर्सेंटेज दिलेले असेल तर त्यावरचा तो काय असतो? इंटरेस्ट कॅल्क्युलेटिंगचा पर्सेंटेज असतो. 10% लोनचा अर्थ होतो की लोनवर आपल्याला किती टक्के व्याज द्यायचं आहे? 10% व्याज. 10% पर ॲनम. प्रत्येक वर्षी आपल्याला 10% व्याज द्यायचं आहे. तर लोन कधी घेतला आपण? 1 जानेवारीला, बरोबर. ते लोनला 1 वर्ष पूर्ण कधी होईल घेऊन? 1 जानेवारी 2018
ते 31 डिसेंबर 2019. बरोबर.